मला लागले ना हळद, आता तुलाही लागली पाहिजे. अरे नाही 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 नाही, ए नाही नाही नाही. हा कुठे कमी गेला? घे. पहिले कमी घे. अरे नाही यार. मॅम ते इम्पॉर्टंट आहे. अरे इम्पॉर्टंट म्हणजे काय, ऑफिसच असेल ना. ऐक ना हरीश, आज तुझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. हळद आहे तुझी, उद्या लग्न आहे. कुठे ऑफिसची कामं वगैरे करतोस है ना. आज ना एन्जॉय कर. हळद झाली ना की ये माझ्याकडे, देते चिठ्ठी तुला. मॅम एन्जॉय कर. मी ती चिठ्ठी देऊन पण काही उपयोग झाला नाही. हरीश सरांना ती चिठ्ठी वाचताच आली नाहीये. हातातून वेळ निघून जातोय. आता पारूला हळदीसाठी बोलवलं जाईल. त्याआधी पारूची आणि हरीश सरांची भेट झालीच पाहिजे. आज जर हरीश सरांना सगळं सत्य कळलं नाही आणि ही हळद झाली ना, तर पारू हे घर सोडून कायमची निघून जाईल. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. हरीश सरांना काहीही करून हॉलमधून बाहेर काढावं लागेल. काय करू मी, काय करू? पारू बाळा, मला हे तुझ्यासाठी करावंच लागणार आहे. अजून कोणी राहिलंय का हळद लावायचं? हा, मी, मला लावायची हळद. सावित्री होतीस कुठे अगं? चल लावून घे हळद. हो.
मला माफ करा हरीश सर. माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. पण तुम्ही आता तिथून उठून तुमच्या रूम मध्ये गेल्याशिवाय पारूची आणि तुमची भेट होणार नाही. जरा चुरचुरत आहे. फेस वॉश करू का? हो हो, तुझा फ्रेश होऊन ये. तुला हळद लावून झालीये. आता पारूला बोलवायचंय. हां. सावित्री आत्या काय झालं? आता तरी हरी सरांनी चिठ्ठी वाचली का? काय बोलले ते? पारू, हरीश सर ती चिठ्ठी नाही वाचू शकले. मी माझ्या तिकटाच्या हाताने त्यांना हळद लावली. त्यांचा गाल खूप चुरचुरायला लागला. बाळा, ते तोंड धुण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले. ही शेवटची संधी आहे तुझ्याकडे. जा आणि सगळं सत्य सांगून टाक त्यांना. सावित्री आत्या, ह्या समण्यात येणं कारण हरीश सरांना त्रास होतोय. आज काय बी होऊ दे. जात्याने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. थांब बाळा. हे बघ, समोरच्या दरवाजाने अजिबात जाऊ नकोस. हॉलमध्ये सगळी मंडळी बसते. पण काही पण करून तुला हरीश सरांपर्यंत पोहोचायला लागेल. मी आलेच. पारू थांब. हे काय गाठोडं का घेतलंयस तू? सावित्री आत्या, मी हरीश सरांना समजा सत्य सांगून टाकणार आहे. पण माझ्या दुर्दैवानं जर का त्यांना सांगता नाही आलं तर मला हळदीला बसावं लागल. आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून हरीश सरांच्या नावाची हळद मी नाही लावू शकत. म्हणजे तू वय मी घर सोडून जाईन. परत कधी बी येणार नाही. तू काय बोलतेस? तू काही करणार नाहीयेस तू. सावित्री आत्या, आता नका थांबव. सावित्री आत्या, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? तुम्ही मला एक वचन द्या. मी गेल्यावर तुम्ही बा आणि गणीची काळजी घ्या. बा खचून जाईल, लई त्रास होईल, त्याला माहित आहे मला. पण तुम्ही त्याला सावरून घ्या. त्याला सांगा की त्याच्या पोरीला एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागलाय. सावित्री आत्या, माझ्या देवी आईंची काळजी घ्या. घरात समण्यांची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्याबद्दल आणि आदित्य सरांबद्दल घरात कुणाला बी आणि आदित्य सरांना कधी बी सांगू नका. घर मला इसरून जाईल हळूहळू. व ती एक पारू नावाची पोरगी येड्यासारखं जीव लावायची स्वप्न. नाही करणार आहे मी असं काय. सावित्री आत्या, तुम्हाला हे करावंच लागल. सावित्री आत्या, मला नाही वाटत मी हरी सरांना समजा सांगू शकेन. मला त्यांना फसवायचं नाही. असं वाटते की लई मोठी काहीतरी गडबड होईल. आणि ह्यो एकच मार्ग दिसतोय मला. पारू, माझं ऐक सावित्री बाळा. आत्या, थांबवू नका. माझं ऐक. तुम्हाला शपथ आहे माझी.
ही डॅमी आणलीस ना चिठ्ठी आणि इकडे दे. नीट ठेवलीस ना? दिशा काय आहे ना, मी माझं काम नेहमीच चूक करते. आता ही कुणालाही न कळता मी हरीशच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेतली. स्वतः हरीश सुद्धा काहीच करू शकला नाही, समजतं? टॅलेंट. झालं स्वतःचं कौतुक करून. दे आता चिठ्ठी लवकर. अगं देते. चिठ्ठी मी कुठे ठेवली? म्हणजे मी इथेच कुठेतरी ठेवली आहे, डाव्या हाताने ठेवली, त्यामुळे लक्षात येत नाहीये. मी 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 बघते. कुठे ठेवली मी चिठ्ठी? आठवलं. बघ, आहे ना मी बेस्ट. कधीतरी ना माझं कौतुक करत जा. दिशा, आता आपल्याला त्या दोघांचा प्लॅन समजेल ना? ना? काय ग? काय हुशार आहेस ग तू? एक शब्द धड नीट वाचता येत नाहीये. पूर्ण हळदीत माखवलेली. तुलाच ठेव. काय? अगं काय केलंस तू? हे फाटती आता चिठ्ठी. काय? मॅम ते इम्पॉर्टंट आहे. अरे इम्पॉर्टंट म्हणजे काय? ऑफिसच असेल ना? कुठे ऑफिसची कामं वगैरे करतोस, है ना? आज ना एन्जॉय करू. हळद झाली ना की ये माझ्याकडे, देते चिठ्ठी तुला. मला माहित आहे कुणासाठी कुणी थांबत नाही. मी गेल्यावर बी अशीच समधी आनंदात राहावा. हरीश सर खाली येण्याआधी मला त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. काय बी करून हरीश सरांशी बोलायलाच पाहिजे. पण वर कशी जाऊ? कसला तरी आवाज आला ना? हो, गॅलरीतून आला. मला बघायचं का? चल. नाहीये ग कोणीच. मला वाटतं आपल्याला भास झालाय. चल. ए डम, दोघींना एकत्र कसा भास होऊ शकतो? आलाय कसला तरी आवाज. कोणीतरी असणार. हा, हे पण बरोबर आहे. एक काम करूयात, आपण बाहेर जाऊन बघूयात. चल. ए काय तर बाहेर पावसात जाऊन भिजायचंय का? असेल कोणीतरी. चल. दी दी
पारू पारू अगं काय ग अगं दरवाजा आहे, तू इथून का आली आहेस? हे काय हरीश नाही आला अजून? हरीश इतका वेळ वरती काय करतोय? नक्कीच काहीतरी गडबड असणार. नवरी मुलीला हळदीसाठी बोलवा, नवरदेवाला सुद्धा हळदीसाठी बोलवून घ्या. नवरीची हळद झाली की दोघांचं एकत्र औक्षण करायचं. गुरुजी मी आणते पारूला बोल. नाही नाही वेट प्रिया, तू कशाला जातेस? दामिनी आंटी जातील ना. कारण काय आहे, पारू पण आता या फॅमिलीचा पार्टच आहे ना. मग तिला बोलवायला असं एम्प्लॉई जाणार ते बरोबर नाही वाटत. हो ना दामिनी आंटी? सासू मॉम चालेल ना? हो मी जाते पारूला आणायला. तसंही ते माझं कर्तव्यच आहे ना. दामिनी, तुझ्या तोंडून कर्तव्य ऐकून आश्चर्य वाटतंय, पण ठीक आहे, बोलो पारूला, जा. दोघींना अचानक पारू फॅमिली मेंबर वाटायला लागली. हाल में कुछ काला है. तू ये आधी 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 बस. नाही नाही, मी बसायला नाही आले. बर पण तू इथून का आलीस? पडली असतीस, काही झालं असतं तर? परिस्थिती तशी नव्हती हरीश सर. मला लई काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी लई वेळा प्रयत्न मी केला, पण ते शक्य नाही झालं. हरीश सर, मी आज सावित्री आत्याकडे तुमच्यासाठी चिठ्ठी मी पाठवली होती. हो, सावित्री आत्याने दिली ती मला चिठ्ठी, पण हळदीमध्ये ती दामिनी मॅडमने काढून घेतली माझ्याकडून. पण झालंय काय? तुला काय एवढं सांगायचंय मला? आणि तू का घाबरली आहेस? हरीश सर, मला माफ करा. मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय? कोणासोबत? भरू, हे कोणी बांधलंय? आदित्य सरांनी. भरू, काय बोलतेस तू भरू? वय हरीश सर, हे सत्य आहे. त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. तेव्हा आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. अरे सर, जाहिरातीच्या शूटिंगला तुम्ही बसणार होतात म्हणून मी तयार झाले होते. पण अचानक तुम्ही कुठंतरी गायब झालात. आणि पुढं काय झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. अरे सर, शूटिंग बंद पडू नये म्हणून मी नाईलाजाने तयार झाले. मला काय माहिती, ते जाहिरातीतलं खोटं लगीन माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल.